अँटिलिया स्फोट प्रकरणामध्ये 10 जणांवर आरोपांची निश्चिती करण्यात आली आहे। सेवामुक्त पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह 10 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले। दहशतवाद विरोधी कायदा आणि कलमांखाली हे आरोप निश्चित केलेले आहेत। दरम्यान ज्यावेळी न्यायालयानं आरोप वाचून दाखवले त्यावेळी आरोपींनी निर्दोष असल्याचं सांगितलं। त्यांच्यावरील गुन्ह्यांचा देखील त्यांनी इन्कार केला। 5 वर्षांनंतर मुंबई सत्र न्यायालयाकडून आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, आपण पाहतोय 10 जणांवर आरोप निश्चित करण्यात आलेले आहेत, काय अधिकची माहिती? एकूण जर आपण म्हटलं तर बहुचर्चित हे सगळं प्रकरण होतं की अँटिलिया जी इमारत आहे उद्योगपतींचे अनिल अंबानी आणि यांचे सगळे, तर त्याच्या आसपास जी स्फोटकं ठेवण्यात आले होते आणि त्या अनुषंगानं एक सगळं मोठं वाद आणि व्हीआयपी चर्चा सगळी जी होती ती सुरू झाली होती। आणि त्यातलं सगळ्यात महत्वाची जी 2 नावं चर्चेत होते, एक तर सचिन वाझे आणि दुसरं या ठिकाणी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा। आणि या सगळ्या प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने गेल्या 5 वर्षामध्ये वेगवेगळ्या तपास एजन्सी जे आहेत त्यांनी वेगवेगळा तपास केले आणि न्यायालयाला रिपोर्ट जे आहेत ते सादर केले होते। आणि आज या ठिकाणी न्यायालयाच्या या सगळ्या विशेष ज्या तपास पथकानं जे सादर केलेले अहवाल होते त्यावर अंतिम सुनावणी करताना न्यायालयानं आरोप निश्चिती जे 10 जण आहेत त्यांच्यावर केलेले आहेत। आणि त्यामुळे आता यापुढे जे आहे ती ट्रायल म्हणजे कोर्टामध्ये रेग्युलर जी सुनावणी आहे या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं ती सुरू होईल। निश्चितच धन्यवाद गोविंद या माहितीसाठी।